नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आत्ता बारामती तालुक्यातील वागळवाडी येथे आलेलो आहोत। तसं पाहायला गेलं तर आईवडिलांची इच्छा असते की पोरांनी खूप मोठं शिक्षण घ्यावं, पण शिक्षण घेतल्यानंतर ही नोकरी मिळेल याची शाश्वती नसते। आपल्यासमोर आपण रस्त्याच्या कडेला आहोत, नीरा बारामती रोडवरती एका रस्त्याच्या कडेला एक युवक फळांचा व्यवसाय करून आपली उदरनिर्वाह करतो। पण या युवकाचं शिक्षण ऐकलं तर तुम्ही ही चाट पडताल। कॅम्प्युटर इंजिनियर या पदवीचं शिक्षण घेतलेला हा युवक आता फळाचा व्यवसाय करतो। काय आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी आणि त्यामागचं गणित काय आहे त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, काय नाव आपलं? अक्षय शिंगाडे. अक्षय शिंगाडे, आपण या व्यवसायात कशा पद्धतीने आला? मी डिप्लोमा इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी कमीज आणि भारत फोर्समध्ये कामाला होतो। 3-4 महिने नोकरी केल्यानंतर त्यावर उदरनिर्वाह भागत नव्हता। त्यानंतर मी असं ठरवलं की लोकांची हमालकी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केलेला कधीही चांगला। त्यामुळे मी व्यवसायाकडे वळलो। त्यानंतर मी चहाचा व्यवसाय सुरुवात केली। चहाच्या व्यवसायापासून सुरुवात करत असताना कोरोनाच्या काळात तो पण व्यवसाय देशोडीला लागला। त्यामुळे मी फळांच्या व्यवसाय सुरू, मग आंब्याची आवड निर्माण झाल्यामुळं मी 5 वर्ष झालं आंबा विक्रीचा हा व्यवसाय करतो। आणि या व्यवसायात आंब्याचा 1 मिनिट तुम्हाला थांबवतो। आंब्याचा व्यवसाय जो करता, आम्हाला असं कळलं की आपण अख्ख्या 10 पांडाच्या एकराच्या बागा घेऊन तो स्वतः झाडाचा आंबा तोडून आपण हा हे खरं आहे, कारण की मी बागवाना पण माल घेत होतो, पण त्यांच्याकडून काही पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता। म्हणून मी 1 वर्ष त्यात लॉस गेलो। पण मी असं ठरवलं की आपणच हा व्यवसाय केला तर आपण यात सक्सेस होऊ शकतो, आणि मी तो व्यवसाय सक्सेस करण्यात पूर्ण केला। मी 2-2, 3-3 एकराच्या बागा घेतो। आता सध्या कोरेगाव या ठिकाणी बागा घेतो। एकंबे हे गाव या मोठ्या बागा घेतो, आणि तिथून मी आंबा आपल्या बागात सप्लाय करतो, आणि याच ठिकाणी एकाच जागेवर बसून मी पूर्ण आंबा हा विकतो। आपण एवढी मोठं शिक्षण घेतलं, कॅम्प्युटर इंजिनियर आहात, मग या व्यवसायात आपल्याला नोकरी वगैरे लागली नाही का? नोकरी लागली होती, पण 10 आणि 12 हजारात स्वतः दुसऱ्याची हमालकी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय केला कधीही चांगला। त्यामुळे मी या व्यवसायाकडे वळलो। या व्यवसायात आपल्याला कसं वाटतंय की, आणि तरुणांना काय सांगताल? मी तरुणांना एकच सांगू इच्छितो की इस्त्रीचे कपडे घालून दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा फाटकी कपडे घालून स्वतःचा व्यवसाय केलेला कधीही चांगला। युवकांचं शिक्षण झालं तरी तुम्हाला त्या नोकरीची शाश्वती मिळतच नाही, परंतु काही युवक असे आहेत की जे स्वतःच्या हिमतीवरती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात। सोमेश्वर रिपोर्टर विजय लकडे, बारामती।